नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मुगाचे तुम्हाला पौष्टिक असे मी आप्पे बनवून दाखवते। सर्व आपल्याकडे ज्या भाज्या आहेत त्या टाकून। तर आता आपण मी हे बघा मूग चांगले स्वच्छ भिजवलेत रात्रभर। आता धुवून काढलेत परत 2-3 पाण्याने आणि त्याच्यात खडे बिडे असतात ना, म्हणून आपण असं घोळून घ्यायचे। मी 2 वाट्या घातले। मी आता एकच वाटीचं करून दाखवते तुम्हाला। असे घोळून घ्यायचे म्हणजे कुच्चीर खडे असतात ना ते येत नाही याच्या बरोबर। ते बघा मी 2 वाट्या भिजत घातले होते, अर्धेच घेतले, अर्धे तसेच ठेवले भाजीसाठी। तर आता मी थोडेसे 1 वाटी पोहे भिजत घातलेत आणि थोडासा रवा। तर आपण आता ना मुगाबरोबरच ते वाटून घ्यायचं। त्यांना हे मूग आणि पोहे एकत्र करून फिरून घ्यायचं आपल्या मिक्सरला। करून झालंय, आता आपण काढून घेऊ। जास्त पातळ पण नाही करायचं। असं झालं। आता आपण अर्धी वाटी त्यामध्ये रवा टाकू। मी रवा खपली गव्हाचा रवा आहे त्याच्यामुळे लाल दिसतो। आता आपण याच्यात भाज्या टाकू आणि हे बघा डोशांसाठी करायचं असेल तुम्हाला हे पीठ, तर असं थोडंसं पातळ करायचं म्हणजे डोसे पण होतात चांगले। आता आपण त्याच्यासाठी असं ठेचा करून घेऊ। थोड्याशा मिरच्या घेतल्यात हिरव्या, थोडंसं आलं घ्यायचं, 10-12 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या। त्यामध्ये आपण हिंग टाकू पाव चमचा, अर्धा चमचा जिरं टाकू आणि थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा। बघा आपला आता आपण कांदा टाकू, थोडासा कांदा, ढोबळी मिरची, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर आणि आता चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण वाटण वाटलेलं ते याच्यामध्ये टाकू, आलं, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं रवा टाकल्यामुळं थोडंसं पाणी टाकायचं रवा भिजवायला। आणि आपण याच्यामध्ये तीळ टाकू। पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटं भिजत ठेवायचं म्हणजे चांगलं ते रवा पण चांगला मुरतो, भाज्यांचं पण त्यामध्ये मुरतं, मग आप्पे करायचे खूप छान होतात। पीठ चांगलं तयार झालंय, आता रवा पण चांगला फुगलाय। आता आपण थोडासा इनो टाकू, त्यामध्ये 1 पुडी टाकायची। आप्याचं भांडं तापायला ठेवलंय, आता चांगलं असं फेसून घ्यायचं। आणि 10 मिनिटं शिजून द्यायचं चांगलं। मग आधी कढईने टाकायचं, झालं चमच्यावर। आता सगळं टाकून झालं। आता आपण चांगलं 10 मिनिटं एका बाजूने शेकवायचं, नंतर 5 मिनिटं एका बाजूने शेकवायचं। आता झाकण ठेवते आणि शिजून देऊ आपण। मी पलटून घेतले, आता परत खालची बाजू पण भाजली का बघू। आता खालची बाजू पण चांगली भाजली, आता आपण अशी काढून घेऊ। ते पण टाकते भाजायला, एक काढून घेते, चमच्याने टाकायचं म्हणजे चांगलं टाकायचं।
बघा आता आपण याच्यावर भाजून हे झाकण ठेवू आणि चांगलं 10 मिनटं एका बाजूनी, परत नंतर पलटी करायचं, थोडा वेळ त्या बाजूने शेकवायचं. बघा असे झाले. हे डोसे पण केले आम्ही आणि आप्पे पण. तुम्हाला जर आवडले तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. हे बघा आतमध्ये पण किती छान झाले, गरम आहे अजून.